आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. यापुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. तर माझा पुढचा प्रश्न सद्यस्थितीला धरून आहे. आपण बघतोय गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बऱ्याच व्यवसायांचं शब्दशः कंबरडं मोडले आणि त्यामुळे बरेच उद्योजक एका जेन्युइन डिफिकल्टीमध्ये आहेत की आम्ही कर्ज फेडू शकत नाही किंवा काय. तर अशा वेळी त्यांना काय पर्याय राहतो? लोन रिस्ट्रक्चरिंग हा त्यातला पर्याय आहे. तर तुम्ही अशा काही निवडक पर्यायांची माहिती देऊ शकाल का आणि ग्राहकांनी किंवा कर्जदारांनी काय काळजी घ्यायची ते करताना? हो, लोन रिस्ट्रक्चरिंग हा एक शब्द बनलाय परवलीचा गेल्या वर्षभरामध्ये. त्याचं अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं सोप्या मराठीमध्ये तर ते असं आहे की मिळतंय म्हणून घेऊ नये. रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय आहे? जे पैसे मला आज किंवा आता लगेच द्यायचे होते मला कालांतराने द्यायचे. तर त्याच्यामुळे कोरोना किंवा अन्य कुठल्याही कारणाने ज्यांच्या उद्योग व्यवसायावरती खरोखर परिणाम झाला आहे, परिस्थिती बदलली आहे त्यांच्या उद्योग व्यवसायाची, त्यांनी रिस्ट्रक्चरिंग पॅकेज करता जरूर अर्ज करावा, तो पर्याय निवडावा. पण आत्तासुद्धा असे अनेक उद्योग व्यवसाय आहेत किंवा उद्योजक व्यावसायिक आहेत की ज्यांच्या कॅशफ्लोवरती करोनामुळे फारसा परिणाम नाही झाला आहे, परंतु सगळेजण घेत आहेत, सरकारने धोरण दिलं आहे, मग मी का नको घेऊ असा विचार करतायत. त्याची गरज नाही असं मला वाटतं. कारण कुठल्याही रिस्ट्रक्चरिंगमध्ये काही ज्याला आपण म्हणतो की बाबा मुदलात सूट मिळाली, आत्तापर्यंत लागलेल्या व्याजात सूट मिळाली, असं काही सहसा होत नाही. त्याच्यामुळे तातडीने जर तुम्हाला फेडायचं आहे, ती जी मुदत आहे ती वाढवून मिळते. आज ना उद्या तुम्हाला फेडायचंच आहे. परंतु ज्यांना तत्कालीन अडचण आली आहे, तत्कालीन संकट आलं आहे त्यांच्या उद्योग व्यवसायावर, त्यांनी रिस्ट्रक्चरिंगचा पर्याय जरूर निवडावा. परंतु तो निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो एकदाच काय ते नीटपणाने विचार करून बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो निवडावा. कारण सेकंड टाईम रिस्ट्रक्चरिंग, थर्ड टाईम रिस्ट्रक्चरिंग जर का चालू राहिलं तर तो अकाउंट हा कायम NPAमध्ये गणना जाईल, त्याचा सिबिल रिपोर्ट खराब होईल. त्याच्यामुळे एकदा जे रिस्ट्रक्चरिंग दिलं आहे त्या रिस्ट्रक्चरिंगप्रमाणे जर का त्यांनी पुढे रिपेमेंट केलं तर वर्षभरामध्ये तो पुन्हा अपग्रेड होतो आणि त्याचं जे काही कर्ज आहे ते परफॉर्मिंग लोन म्हणून धरलं जातं.
तर त्याच्यामुळे घाईघाईत कोणीतरी काहीतरी असं घेतलं म्हणून मी तसं रिस्ट्रक्चरिंग घेतो आहे असं करू नये. तर समजून उमजून बँकेला पण विश्वासामध्ये घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचे सल्लागार असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, त्यांच्याशी बोलून रिस्ट्रक्चरिंग करावं. रिस्ट्रक्चरिंगमध्ये इमिजिएटली पुढचे काही महिने रिपेमेंट हॉलिडे हा एक भाग मागता येईल. उरलेले जी काही वर्ष आहेत ती वाढवून मिळवणं म्हणजे एक्सटेन्शन ऑफ रिपेमेंट पिरियड इटसेल्फ हा एक मुद्दा मागता येईल. बलूनिंग मागता येईल की सुरुवातीला मी कमी रकमेचे हप्ते भरीन, नंतर मी जास्त रकमेचे हप्ते भरीन. व्याजदर कमी करून मागणं की आत्तापर्यंत तुम्ही लावलात तो ठीक आहे, इथून पुढे मला कमी व्याजदर लागावा, हा त्यातला एक मुद्दा असतो. आणि ज्या प्रकारचं बँक कर्ज मी घेतलं आहे त्याचं स्वरूपच बदलून मागणं. म्हणजे उदाहरणार्थ मी आता ओव्हरड्राफ्ट घेतलं आहे किंवा कॅश क्रेडिट घेतलं आहे, परंतु मला असं वाटतं की बाबा ते कधीच फिटलं जात नाही आहे, माझ्याकडून शिस्त लागत नाही आहे. तर मी स्वतःहून सांगणं की बाबा त्याचं तुम्ही टर्म लोनमध्ये कन्व्हर्जन करा. किंवा कधी कधी उलटं पण होऊ शकतं की मी टर्म लोन घेतलं आहे आणि त्याची परतफेड मला आत्ता शक्य वाटत नाही. ॲट द सेम टाईम माझी ड्रॉईंग पॉवर चांगली आहे, मला खेळत्या भांडवलाची गरज आहे, तर मी त्याचं रूपांतर एखाद्या मॉर्गेज ओडीमध्ये करून घेणं वगैरे अशा निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींचा साकल्याने विचार करून योग्य मंडळींशी आणि आपल्या बँकेशी बोलून शक्यतो एकदाच काय तो रिस्ट्रक्चरिंग प्लॅन तयार करून तो आग्रहाने पदरात पाडून घ्यावा असं ह्या संबंधी सांगते. सर, व्यावसायिक जे असतात त्यांना बँकेकडनं लोन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी ते येतात. अशा वेळेला या ज्या सहकारी बँका आहेत आणि इतर बँका आहेत याच्यामध्ये नक्की काय फरक असतो, किंवा सहकारी बँका या अशा नवीन व्यावसायिकांना जास्त उपयुक्त ठरू शकतात? नक्कीच ठरू शकतात. 2-3 त्याची कारणं आहेत. एक म्हणजे की बऱ्याच वेळेला सहकारी बँकांमध्ये एक पर्सनल टच तुम्हाला अनुभवता येतो. अनेक सहकारी बँका ह्या त्या शहरापुरता, त्या तालुक्यापुरत्या, जिल्ह्यापुरत्या असतात. तिथली मंडळी ह्या नवीन उद्योजकाला ओळखत असतात, तो त्यांना ओळखत असतो आणि रिलेशन अगदी नियमाला धरून आहेत, एकदम काटेकोर आहेत. त्यापेक्षा थोडा वेगळा अनुभव सहकारी बँकांमध्ये येऊ शकतो. प्रामुख्याने जो मगाशी आपण जो विषय बोललो की उद्योग व्यवसायातली परिस्थिती जेव्हा बदलते तर त्यावेळेला काही काही तात्कालिक रिक्वेस्ट असतात बॉरोवरच्या. म्हणजे उदाहरणार्थ गणपती दिवाळीच्या काळामध्ये मला काही कर्ज वाढवून लागतं. म्हणजे माझं नेहमीचं लिमिट 20 लाख आहे, पण मला एक 3 महिन्याकरता 30 लाख करून पाहिजे, किंवा मला एनहान्समेंट पाहिजे कायमस्वरूपी. तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अशा ज्या तत्कालीन गरजा आहेत त्यांची पूर्तता प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँकांमध्ये होण्याकरता वेळ लागतो आणि तुलनेने सहकारी बँकांमध्ये ती त्वरित होते. असं म्हणजे माझा जो एक साधारणतः अनुभव आहे तो असा आहे. त्याच्या नंतर असं म्हणता येईल की त्या वेळेला तुम्हाला बँकेचा जनरल मॅनेजर, संचालक मंडळ, अगदी बँकेचा चेअरमन ह्यांच्यापर्यंत जाता येणं, तुम्हाला समजा वाटलं की विलंब होतो आहे किंवा ॲज अ बॉरोवर म्हणून मला कोणी समजून घेत नाही आहे, मी सांगतो आहे ते लक्षात येत नाही की काय त्या अधिकाऱ्याच्या, तर अशा वेळेला ते मॅटर एस्केलेट करणं असं आपण म्हणतो. तर ते सहकारी बँकांमध्ये तुलनेने खूप शक्य असतं. म्हणजे अनुभव असा आहे की अगदी रात्री 11-11:30 वाजता किंवा सकाळी 7ला पण ग्राहकांचे फोन हे नागरी सहकारी बँकामध्ये जनरल मॅनेजर असेल, संचालक असेल, चेअरमन असेल, ज्याला येतात तो त्यांच्याशी बोलतो आणि वेळोवेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. राष्ट्रीयकृत बँकामध्ये हा अनुभव सर्व शाखांमध्ये, प्रामुख्याने मोठ्या शाखांमध्ये त्यांच्या येईल असं नाही. तर त्याच्यामुळे कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत तर जनरली असं म्हणता येईल की दे आर जनरली मोर बॉरोवर फ्रेंडली आणि एक तणाव कमी राहतो नागरी सहकारी बँकांकडून कर्ज घेताना, वाढवून मागताना, रोजच्या व्यवहारामध्ये.
असं ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांचं म्हणणं आहे. थोडंसं जास्त घरगुती वातावरण झाल्यासारखं होतं, कारण अनौपचारिक म्हणू आपण. हा जास्त शब्द परफेक्ट राईट. सर आता असं होतंय ना की तुम्ही मगाशी म्हणाला की वाढते निर्बंध आहेत, इव्हन इंटरेस्ट रेट सुद्धा कमी होत आहेत. अशा वेळेला ना लोक इतर पर्यायांकडे वळत आहेत पटापट. आता व्यावसायिक सुद्धा वळतात, पण FDs बँक FDs ठेवणं आणि हे इतर पर्याय स्वीकारणं, व्यावसायिकाला लिक्विडिटीची गरज असते. मग अशा वेळेला या व्यावसायिकाच्या दृष्टीने फायद्याचं काय आहे, किंवा एकंदर या गोष्टीबद्दल तुम्ही काय मत व्यक्त करा? मध्ये काही काळ असा गेला की बँकेमध्ये मुदत ठेवी याची लोकप्रियता कमी झाली, परंतु नंतर तो ट्रेंड परत रिव्हर्स झाला. आणि जसं हे कसं आहे की म्युच्युअल फंडमधली रिटर्न्स आणि बँकेच्या FDवरचं व्याज ही तुलना आत्ता मोठ्या प्रमाणावरती केली जाते. त्याचप्रमाणे कर कायद्यामधले जे बदल आहे, म्हणजे सगळ्यात मोठा बदल आत्ता झाला की म्युच्युअल फंडवरचं इन्कम पूर्वी करमाफ होतं ते आता टॅक्सेबल झालं. त्याच्यामुळे ते जे मेन अट्रॅक्शन होतं की मला एक्झाम्प्ट इन्कम मिळेल इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड फ्रॉम म्युच्युअल फंड शेअर्स, ते संपलं किंवा काही प्रमाणात संपलं. आणि दुसरं एक महत्त्वाची घटना अशी घडली की बँकांची आणि ठेवीदारांची जी खूप जुनी मागणी होती की बाबा डिपॉझिट इन्शुरन्स कव्हर जे 1 लाखापर्यंत होतं ते 5 लाखापर्यंत करा, तर ती मागणी आता मान्य झाली. आणि त्याच्यामुळे आता 5-5 लाखाच्या ठेवी मी अलग अलग बँकांमध्ये ठेवल्या, तर त्या सर्व ठेवींना आता DIC GCचं विमा संरक्षण आहे. आणि त्याच्यामुळे आत्ता असं लक्षात येतं की पुन्हा जरी व्याजदर कमी असतील तरी पण बँकांमधल्या ठेवी कमी होत आहेत. लोक बँकिंग ठेवींमधून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती म्युच्युअल फंडकडे सातत्याने वळत आहेत. असं काही स्थिती नाही आहे. नॉट पुटिंग ऑल एग्ज इन वन बास्केट हे जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागलं आहे. आर्थिक शिक्षण वाढतं आहे आणि त्याच्यामुळे लोक त्यांच्याकडे असलेले पैसे निर्णय पद्धतीने ठेवत आहेत हे निश्चित आहे. परंतु अजूनही बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करणं, रिकरिंग डिपॉझिट करणं हा कल चांगल्या प्रकारे चालू आहे आणि लोक तोही पर्याय निवडत आहेत. प्रश्नसुद्धा सद्यस्थितीला धरून आहे की आता जे सध्या NPA आणि कर्ज वसुली हा जो बँकांसाठी खूप कळीचा मुद्दा बनलेला आहे, आणि तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दुसरी गोष्ट, कधीकधी कर्जदाराला पुढचे काय इम्प्लिकेशन होणार आहेत याची कल्पना नसते. सो जेव्हा बँक त्याच्या मागे फॉलोअप करते रिपेमेंटसाठी, तेव्हा तो ते फार गंभीरदृष्ट्या घेत नाही कधीकधी. पण एकदा जसं आपल्याला माहिती की कुठल्या कायद्यामध्ये एकदा कारवाई सुरू झाली की मग त्या कर्जदाराला पण फार कमी ऑप्शन उरतात. सो त्याने वेळीच काय करणं गरजेचं आहे? सांगतो, दोन्ही बाजूने सांगतो. बँकांकरता असं झालं आहे की आपल्या भारतीय बँकिंगमध्ये NPAचे मापदंड तर आंतरराष्ट्रीय आणले. बरं 3 महिने आता टाकला की NPA, परंतु तिथे ज्या प्रकारे वसुली यंत्रणा आहे, ज्या प्रकारे वसुली संबंधातले कायदे आहेत, त्या कायद्यांची आपली तुलना नाही होऊ शकत. आणि त्याच्यामुळे आणले आपण इंटरनॅशनल पॅरामीटर्स, परंतु रिकव्हरी लॉज जे आहेत आणि रिकव्हरी मेकॅनिझम जो आपला आहे, या दोन्हीमध्ये आपल्याला खूप सुधारणा करण्याकरता वाव आहे. आणि त्याच्यामुळे भारतामधल्या थकलेल्या कर्जांची किंवा बुडलेल्या कर्जांची वसुली ही खूप धीम्या गतीने होते. खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. आणि मग थोडक्यात सांगायचं तर दोन्ही म्हणजे कायद्यांमध्ये पण सुधारणा करण्याकरता भरपूर वाव आहे. त्यातले काही आत्ता झालं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करायची जेव्हा वेळ येते तेव्हा रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट ह्या सगळ्यांचं सहकार्य लागतं. तिथे असंख्य अडचणी आहेत. सगळ्याचं उहापोह आत्ता करत नाही. बॉरोवरच्या बाजूनी एखादा अकाउंट समजा त्याचं कर्ज खातं थकतं आहे, तर त्या बॉरोवरनी आणि एकूणच आपण सगळ्यांनी असं लक्षामध्ये घेतलं पाहिजे की समजा एखाद्या बँकेमध्ये किंवा बँकिंग इंडस्ट्रीमध्ये अमुक टक्के NPA आहे, तर अजूनही आपल्यापैकी बरेच जण त्याचा अर्थ असा घेतात की म्हणजे तेवढे टक्के कर्ज बुडली आहेत. तर NPA याचा अर्थ थकीत कर्ज असा आहे, बुडीत कर्ज असा नाही आहे. तर त्याच्यामुळे समजा एखादा मनुष्य प्रामाणिक आहे पण त्याच्या काही जेन्युइन डिफिकल्टीमुळे
त्याचं कर्ज NPA झालं. NPA झालं म्हणजे काय झालं तर 3 हप्ते थकले, तर लगेच त्याने काहीतरी लांछनास्पद गोष्ट माझ्याकडून झाली आहे, काहीतरी ज्याला पाप म्हणता येईल असं माझ्याकडून झालं आहे, असा विचार करायचं कारण नाही. सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करून सुद्धा सदहेतूनी सगळं करत असताना सुद्धा कर्ज थकलं तर त्याच्याकडे त्यांनी एक कलंक किंवा लांछन म्हणून बघायची गरज नाही. पण त्यांनी केलं काय पाहिजे तर त्यांनी सगळ्यात पहिले ज्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे त्या बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर जाऊन स्वतःहून सांगायला पाहिजे की बाबा माझं खातं बहुधा NPAमध्ये जाईल असं मला वाटतं आहे, माझ्या उद्योगाची, धंद्याची, व्यवसायाची परिस्थिती बदलती आहे, काही लोकांकडून पैसे येत नाही आहेत, काही जणांचे थकले आहेत, बुडले आहेत, काही अशा बदल झाले आहेत की स्टॉक उठत नाही आहे, म्हणजे विकला जात नाही आहे, जी काही कारणं असतील किंवा एखादा मोठा अपघात झाला, म्हणजे देर आर कॅलॅमिटीज ज्याच्यामध्ये नुकसान होतं, पुरामध्ये होतं, आग लागली, अपघात झाला, स्वतः आजारी पडला, स्वतःला ॲक्सिडेंट झाला. तर एक महत्त्वाची गोष्ट आहे की बॉरोअरनी स्वतः बँकेत जाऊन बँकेच्या मंडळींना विश्वासामध्ये घ्यावं आणि त्यांच्याशी बोलावं. आपलं खातं NPAमध्ये गेलं आहे तर बऱ्याच बाबतीमध्ये काय अनुभव येतो की बँकेतून पैसे भरण्याकरता फोन गेला की फोन घेणं बंद होतं, तो नंबर ब्लॉक करून ठेवतात, मेसेजला उत्तरं देत नाहीत, मीटिंगला येत नाहीत. असं बिलकुल करू नये असं माझं मत आहे, कारण त्यातून काय प्रश्न सुटणार नाही आहे. तुम्ही फक्त प्रश्नापासून पळत आहे. एकदा कायदेशीर कारवाई सुरू झाली आणि मग एखादा मनुष्य फोन घेत नाही, मीटिंगला येत नाही म्हटल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याकडे कल वाढतो बँकेचा. तर असं करू नये. आपले जे जामीनदार आहेत त्यांना स्वतःहून सांगावं की माझ्या कर्ज फेडीमध्ये अडचण येत आहे. त्यांना बँकेकडून समजतं, मग ते अजून अस्वस्थ होतात. त्याच्यामुळे या विषयात पारदर्शी राहावं. ज्या मालमत्ता आपण बँकेकडे तारण ठेवलेत किंवा तारण नाही ठेवलेत पण आपल्या मालकीच्या आहेत त्या मी विकणार नाही आणि कर्ज पण NPAमध्ये राहील असं करू नये. आणि ह्या ज्या स्थावर मालमत्ता आहेत किंवा अन्य काही मालमत्ता आहेत तर त्या विकाव्यात. मला जी किंमत अपेक्षित आहे ती मध्ये व्हॅल्यू हे डोक्यातनं काढून टाकावं. आज बाजारामध्ये जी किंमत मला मिळते ती म्हणजे व्हॅल्यू, आणि त्याच्यामुळे त्यातल्या त्यात जास्त किंमत कुठली मिळते ते बघून आपल्या प्रॉपर्टीज लिक्विडेट कराव्यात, कर्ज NPAतनं बाहेर काढावं. जे विकलं तसं पुन्हा घेता येतं, परंतु एकदा कर्जदार म्हणून नाव खराब झालं तर ते दीर्घकाळ तसं राहतं ह्याचा विचार करावा. ह्या माझ्या अनुभवाच्या आधारावरती जे काही मला वाटतं ते सांगितलं. आणि मागांचा मुद्दा परत की वेळीच रिस्ट्रक्चरिंग करता अर्ज करणं, पावलं उचलणं, समजून घेणं हे त्याने करावं. सर याच्यात तुम्ही महत्त्वाचं असं सांगितलं की जे जनरली केलं जात नाही की आपल्याला जर प्रॉब्लेम आहे तर पहिले जाऊन बँकेला भेटा. अगदी बरोबर. आणि त्यांच्यासमोर बोला, जो काही गोष्ट आहे ती त्यांच्या हातात निदर्शनास नाही. कारण बहुतेक जणांना या भीतीने ही गोष्ट करतात की नाही काही कॉल करायचा किंवा त्या उद्योग व्यवसायात जास्त पैसे लागलेत कोणाचे हो, खरं म्हणजे बँकेचं लागलं. तर त्या बँकेला जर तुम्ही पार्टनर म्हणून मानलं तर इट इज लाईक डिस्कसिंग विथ सिनियर पार्टनर किंवा मेजर स्टेक होल्डर, ते करावं. नक्की. सर आता आपल्या माननीय पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया ही संकल्पना आणली. आता या संकल्पना ज्या वेळेला आपल्याकडे येईल, राबवली जाईल, त्यावेळेला बँकिंगमध्ये सुद्धा अनेक बदल घडणार आहेत. याचा नक्की फायदा कसा मिळणार आहे किंवा याचे काय परिणाम बँकिंग क्षेत्रावर होणार आहेत आणि ग्राहकाच्या दृष्टीने याच्यात काय जास्त फायद्याच्या गोष्टी घडणार सांगतो. पुन्हा हा एक खूप मोठा वेगळा विषय आहे, पण थोडक्यात त्याचं उत्तर असं आहे की आमूलाग्र बदल होणार आहेत. आपल्याला असं बघायला मिळू शकतं की चेक नावाची वस्तू ही कदाचित जाईल व्यवहारातून आणि तो काय फार लांब नाही आहे. आणि प्रत्यक्ष बँकेमध्ये जाणं हे कमी होईल ग्राहकांचं. नवीन पिढी तर आजकाल ज्याला आपण वर्क फ्रॉम होम म्हणतो तसं बँकिंग फ्रॉम होम असं मला मिळालं पाहिजे त्याकरता आग्रही असते की 24 तासामध्ये मला जेव्हा वाटेल तेव्हा मी व्यवहार करेन. त्याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारची ॲप्स पण आता चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्या आहेत.
सहकारी बँका सोडल्या तर बाकी सर्व बँकांना इंटरनेट बँकिंगची परवानगी आहे, जी अजून सहकारी बँकांना दिली नाही आहे, फुल फ्लेज इंटरनेट बँकिंगची. परंतु हे जसं जसं होत जाईल तसं तसं त्याचा मगाशी मी उल्लेख केला, तर आपल्याला अशा शाखा बघायला मिळतील की एक 400-500 फुटाची एक शाखा आहे, त्याच्यामध्ये 2 किंवा 3 माणसं काम करत आहेत, एक मॅनेजर, एक त्याचा असिस्टंट, पिऊन. ही संकल्पनाच कदाचित जशी अनेक ठिकाणी गेली तशी इथून पण जाईल. आणि येणाऱ्या नवीन पिढीला पहिल्यापासूनच याचा अनुभव मिळेल. जे आता उतार वयात आहेत त्यांना या बदलाला सामोरं जायला लागेल, तर त्यांना थोडे टेथिंग ट्रबल होतील. निर्णया प्रकारचे ॲप्स डाउनलोड करून ती वापरायला शिकणं, इंटरनेट बँकिंग शिकणं. आणि ही जी ट्रान्झिशनल फेज आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी ते दुसरी एक छोटीशी बाजू उल्लेख करतो, त्याच्यात काही म्हणजे निगेटिव्ह पॉईंट उल्लेख करत नाही, पण एक दक्षता घेतली पाहिजे म्हणून की जेव्हा आपण इंटरनेट बँकिंग करता जातो आहे, डिजिटल बँकिंग करता जातो आहे, तेव्हा खातेदार म्हणून, ठेवीदार म्हणून आपण सगळ्यांनी आणि बँकांनी स्वतः अनेक काळजी घेतली पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणावरती सायबर क्राईम वाढत आहेत. अनपेक्षितरित्या चुकून कोणाला तरी आपण काहीतरी रिस्पॉन्स देतो आलेल्या मेसेजला किंवा आलेल्या ईमेलला, आणि आपल्या खात्यामधनं पैसे गेले. अशा घटना आपल्या मित्रमंडळींमध्ये, नातलगांमध्ये, ओळखीच्यांमध्ये साधारण महिना 2 महिन्यातनं एखादी आपल्या कानावरती येते. काही बँकांवरही मोठे सायबर हल्ले झाले. तर जेव्हा कुठलंही नवीन तंत्रज्ञान आपण अवलंबतो तेव्हा त्याच्यामध्ये संधी आहेत, फायदे आहेत, तसं काही जोखीम पण आहे. तर ह्या सगळ्याचा एक तौलनिक विचार केला पाहिजे. काही बँकांवरही सायबर हल्ले झाले, मोठ्या रकमा त्याच्यात त्यांच्या गेल्या. आणि त्याचप्रमाणे जे खातेदार आहेत त्यांच्या काही चुकांमुळे, निष्काळजीपणामुळे त्यांच्या खात्यामधून अचानक पैसे गेले, कुठल्या तरी SMS ला रिस्पॉन्ड केलं, मेलला रिस्पॉन्ड केलं, तर ह्या बाबतीतला जो एक सायबर अलर्टनेस आहे तर तोही आपापला वाढवणं हे खूप आवश्यक आहे. पासवर्ड शेअर न करणं, ATM ऑपरेट करत असताना आपण एकटेच आहोत ना, आपण जे काही करतो आहे ते कोणी ऑब्झर्व करू शकत नाही ना, याची काळजी घेणं. अशा म्हणजे त्याच्यामध्ये यादी मोठी आहे, लहानसहान अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे खातेदार, ठेवीदार आणि बँका या दोन्ही बाजूनी असा प्रयत्न व्हायला पाहिजे की ह्या नवीन डिजिटलायझेशनमधले फायदे मिळतील आणि जोखीम ही कमीत कमी होईल असे प्रयत्न केले पाहिजे. निश्चित फायदे भरपूर मिळतील, पण काळजी पण तितकीच घ्यावी लागेल. होय, नक्कीच. मला पुढचा प्रश्न महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आहे की आता आपण बघतोय की राष्ट्रीय स्तरावरती पण त्याच्यासाठी सरकारने विविध योजना आणलेल्या आहेत, पण महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते महिला उद्योजक असू देत किंवा महिला बचत गट असू देत नक्कीच. किंवा महिला कर्जदार असू देत, तर त्याच्यासाठी बँकिंग क्षेत्राकडनं काय नवीन पावलं उचलली जात आहेत, तुम्ही काय सांगाल? पूर्वीचा एक काय असा होता की एखादी महिला कर्ज मागायला आली तर न देण्याकडे कल असायचा. तो काय कधीच गेलाय असं मला वाटतं. महिलांना दिलेली कर्ज ही अजूनही प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये काउंट केली जातात. त्याची टार्गेट असतात प्रत्येक बँकेला, आणि त्याच्यामुळे महिलांना कर्ज दिली तर त्याचा असाही उपयोग बँकांना होतो आहे. कारण लोन गिवन टू एनी वुमन एंटरप्रेन्युअर or any lady, any girl is counted as a lending to priority sector. आता बँका नवीन महिला उद्योजकांना, व्यावसायिकांना कर्ज देण्याकरता खूप पॉझिटिव्ह आहेत. अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून खूप चांगला कर्ज पुरवठा बँका करतायत. राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, सहकारी बँका असतील, आता त्यांचा अनुभव पण चांगले आहेत. म्हणजे बांगलादेशमध्ये काय झालं ते सगळ्यांनी आपण वाचलं आहे, ऐकलं आहे. तर इथलेही अनुभव असे आहेत की नॉर्मली एखाद्या महिलेने कर्ज घेतलं असेल तिच्या छोट्याशा उद्योग व्यवसायाकरता, कुटीरोद्योगाकरता,
तर ती थकून देत नाही, सातत्य असतं, तिचं नियमितपणा असतो. आता म्हणजे ज्या बँकेचा मी अध्यक्ष आहे तर तिथेही म्हणजे विदिन द बँक खूप चांगल्या प्रमाणामध्ये आत्ता महिला या व्यवस्थापनामध्ये मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. म्हणजे अनेक शाखांच्या ब्रँच मॅनेजर आज आपल्या महिला आहेत. घरापासून लांबची ठिकाणं, ज्याला आउटसाईड पोस्टिंग म्हणतो, म्हणजे कुटुंब समजा डोंबिवलीमध्ये आहे, परंतु साताऱ्याला, कोल्हापूरला, औरंगाबादला, नाशिकला जाऊन आपल्या महिला अधिकारी ब्रँच मॅनेजर म्हणा किंवा अशा प्रकारच्या जबाबदारी सांभाळत आहेत. अन्य बँकांमध्ये असा अनुभव येतात. नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळामध्ये अजूनही 2 जागा महिलांकरता राखीव असतात. आपली बँक अशी आहे की जागा राखीव आहेत म्हणून महिलांचा विचार संचालक मंडळात नाही केलेला. म्हणजे कदाचित डोंबिवली नागरी सहकारी बँक ही एकमेव बँक असेल किंवा फार थोड्या बँकांमध्ये एक असेल की जिथे आजही संचालक मंडळामध्ये 2हून जास्त महिला आहेत. म्हणजे 2 जागा राखीव आहेत, मग त्या भरल्या पाहिजेत म्हणून 2 महिला संचालिका घ्या असा विचार आपण कधीही केला नाही. आज आपल्या बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे AGM, चीफ जनरल मॅनेजर अशाही पदावरती महिला कार्यरत आहेत. अन्यही सहकारी बँकांमध्ये आणि एकूणच बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आज अशा प्रकारे महिलांचा सहभाग दोन्ही बाजूनी म्हणजे कर्जदार म्हणून आणि व्यवस्थापनात सुद्धा हा चांगला आहे आणि तो वाढतो आहे. सर, आत्तापर्यंत आपण एकंदर तुमच्या व्यवसाय आणि याच्यावर बोलू. त्याचबरोबर तुमचं सामाजिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठं योगदान आहे, किंवा असं म्हणूया की डोंबिवलीचं जे सामाजिक जीवन आहे तुम्ही फार जवळून पाहताय, त्याच्यात तुमचा सहभाग आहे. त्यामध्ये एक सक्रिय नागरिक डोंबिवलीकर अशी पण तुम्ही चळवळ केली होती. तर याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. हो, सांगतो. म्हणजे कल्याणमध्ये असा एक सक्रिय नागरिक मंच खूप पहिल्यापासून कार्यरत होता. आणि आपण असं बघतो की आपण नागरिक आहोत, एक शासन आहे आणि या दोन्हीच्या मध्ये एक प्रशासन आहे. तर ह्या प्रशासनाला भिडण्याकरता, म्हणजे भिडणं पण शब्द वापरायची गरज नाही, प्रशासनाला अप्रोच होण्याकरता आपल्याला असं वाटतं की बाबा कोणीतरी माझा नगरसेवक, आमदार, खासदार, राजकीय कार्यकर्त्याच्या थ्रू गेलं तरच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. ज्याचा मगाशी आपण उल्लेख केला, डिजिटलायझेशन, म्हणजे ते केवळ बँकिंगमध्ये झालं आहे असं नाही. तर आज आपल्याला असा अनुभव येतो की अगदी विद्युत पुरवठा पाडणाऱ्या कंपनीपासून ते PMO ऑफिसपर्यंत ही संकल्पना जी त्या सक्रिय नागरिक चळवळ सुरू करताना होती की बाबा तुम्ही स्वतः जाऊन प्रशासनाकडे का जाऊ शकत नाही. म्हणजे अगदी वीज, पाणी, रस्ते अशा समस्या असतील किंवा केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या समस्या असतील, पण दरवेळेला कोणीतरी राजकीय व्यक्ती माझ्या मदतीला आली पाहिजे तरच माझ्या समस्येचं निराकरण होईल, ही मनस्थिती ही दूर करावी हा त्यातला प्रमुख हेतू होता. आत्तासुद्धा डोंबिवलीमध्ये एक दक्ष नागरिक या नावाने काही तरुण मंडळी अशा प्रकारे एकत्र येऊन चांगलं काम करत आहेत. तर त्यातला मुद्दा असा आहे की नागरिक, प्रशासन आणि शासन किंवा राजकीय पक्ष जे काही म्हणू, तर नागरिकांनी प्रशासनाशी थेट संवाद साधणं आणि आपापल्या नागरी समस्या सोडवून घेणं हे शक्य आहे. जिथे ते शक्य होत नाही आहे तिथे जरूर मदत घ्यावी लोकप्रतिनिधींची. परंतु मी एखादा नगरसेवक निवडून दिला आहे, मी एखादा आमदार निवडून दिला आहे, मी खासदार निवडून दिला आहे, याचा अर्थ माझी प्रत्येक नागरी समस्या ही त्याच्या थ्रूच सॉल्व्ह व्हायला पाहिजे याची गरज नाही. मग मी नागरिक म्हणून काय करतो, मग एकदा मतदान केलं की झालं का. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की आपली पण डिपेंडन्सी खूप वाढत जाते त्या लोकप्रतिनिधीवरती. आणि मग अशी खूप वाढत गेली तर पुढे काय होतं हे आपण बघतो. तो सगळा तपशील मी सांगत नाही. तर त्याच्यामुळे जर का मी वेगवेगळ्या प्रकारचे कर भरतो, मी नागरिक आहे, माझ्याकडे ओळखपत्र आहे, तर माझे जे नागरी हक्क आहेत तर ते पत्रात पाडून घेण्याकरता
मी स्वतः हालचाल केली पाहिजे की नाही, आणि ती करून मला यश नाही आलं तर लोकप्रतिनिधी आहेतच. तर तो भाव वाढावा, ते थिंकिंग वाढावं, ही त्यामागची भावना होती. नशिबाने आता गेल्या काही वर्षामध्ये प्रशासनामध्ये तर एवढे बदल झाले आहेत की त्यांची ॲप आहेत, त्यांची कॉल सेंटर आहेत, आणि निराकरण होत आहे. आता लोकप्रतिनिधींचा रोल त्याच्यामुळे कदाचित खूप कमी होत जाईल. परंतु कधी कधी दुर्दैवाने असंच हे बघायला मिळतं ना, त्यात करून शहरी भागामध्ये, की माणूस जेवढा सुशिक्षित आहे, जेवढा पांढरपेशा आहे, तेवढा तो आपल्या हक्कांकरता उदासीन आहे. कुठले हक्क? सिटिझन्स राईट्स. आणि तो पटकन तक्रार करायला जात नाही, रस्त्यावर येत नाही. ह्याच्या उलट तुम्हाला ग्रामीण भागामध्ये बघायला मिळेल की जो लौकिक अर्थाने कमी शिकला आहे, ती माणसं नागरिक म्हणून त्यांचे जे हक्क आहेत ते पत्रामध्ये पाडून घेतात. तुम्ही कधीही मंत्रालयात जा, विधान भवनात जा, तिथे तुम्हाला ग्रामीण भागातल्या माणसांचा रोजचा राबता दिसेल. कुठून आलेले असतील, अगदी त्यांच्या वैकट्या घेऊन आलेले असतील, आणि तिथे जाऊन ते मंत्र्यापर्यंत भेटतील किंवा तिथल्या उच्च अधिकाऱ्यांना जाऊन भेटतील. त्याच्यामुळे नागरिकांनी आपले हक्क, म्हणजे कर्तव्य पहिले पार पाडावीत, परंतु आपले हक्क बजावण्याकरता, मिळवण्याकरता स्वतः सक्रिय व्हावं. अगदी लाईट गेलाय, नळाला पाणी नाही, रस्त्याला खड्डा पडला, इथपासून प्रत्येक तक्रार ही नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या थ्रूच सॉल्व्ह करून घेतली पाहिजे, या मानसिकतेतनं बाहेर पडावं, हा त्यातला येतो. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली, कारण ते तसंच दिसतंय की आपण सक्रिय नाही आहोत आणि डिपेंडन्सी आपण जास्त वाढवत नेले, आणि त्याने होणारे प्रॉब्लेम. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आम्हाला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे आपण लहानपणापासून राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते आहात. आपली सगळी जडणघडण आहे. आत्तासुद्धा जे आपण बोललात की स्वतः पहिल्यांदा सक्रिय राहा, स्वतः काम करा, हे सगळे संस्कार तिकडनं आले आपल्याकडे, किंवा आपले हे संस्कार आपल्या या सगळ्या कार्यक्रमात आपल्याला कसं काय त्याचे? नक्कीच, म्हणजे ज्या काही ठिकाणी माझ्यावर संस्कार झाले त्यातलं एक प्रमुख ठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा हे नक्कीच होतं. तिथे संस्कार अर्थात दोन प्रकारे आहेत, की संघ म्हणून काही संस्कार झाले, आणि मी बाल असताना, तरुण असताना जी माझ्याहून वयाने मोठी मंडळी माझ्या संपर्कामध्ये आली, संघाचे कार्यकर्ते, तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांचे काही वाक्य, याचे दीर्घकालीन परिणाम झाले. जसं आत्ता आपण उद्योग व्यवसायासंबंधी बोलतो आहे, तर असं म्हटलं जातं की बाबा उद्योजकाला किंवा व्यावसायिकाला जात नसते, म्हणजे उद्योजक हीच जात. तर तसं खाजगी जीवनामध्ये जातपात न पाळणं आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या मेरिट्सवर जोखणं, ही एक सवय मला नक्कीच संघामध्ये जे काही संस्कार माझ्यावर झाले त्याच्यामुळे झाले. ज्ञातीसंस्था असाव्यात, ज्ञाती बांधवांनी एकत्र यावं, हा एक वेगळा भाग, म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिजम आहे, त्यातून पण काही गोष्टी साध्य होतात. परंतु आपल्या जातीबद्दल घमेंड, नको एवढा काहीतरी दुराग्रह जो नसला पाहिजे कोणाचाच, म्हणजे कुठल्याही ज्ञातीतल्या माणसांचा. तर एकूणच नेहमीच्या थिंकिंगमध्ये जातपात सारखी न डोकावणं, न येऊन देणं, याचा एक चांगला संस्कार संघामध्ये झाला. सातत्य, म्हणजे तुम्ही बघाल की संघाचे कार्यकर्ते चिकाटीने काम करत असतात. म्हणजे मुसळधार पाऊस पडतो आणि 2च जण आहेत तरी शाखा लावतील, तर तिची कंटिन्युइटी, कन्सिस्टन्सी जी आहे ती मला फार भावली. त्याचा कळत न कळत परिणाम झाला. आणि बँकेचा संचालक म्हणून काम करत असताना, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत असताना आपलं जे आर्थिक चारित्र्य आहे तर ते कटाक्षाने स्वच्छ ठेवलं पाहिजे. हे जसं म्हणजे कुटुंबामध्ये शिकवलं गेलं, अजून काही ठिकाणी कळत न कळत शिकवलं गेलं, तसं संघातल्या मंडळींकडून पण ते चांगल्या प्रकारे लक्ष झालं. प्रामुख्याने मी तरुण असताना त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची काही व्याख्यानं मला संघशिक्षा वर्गामध्ये ऐकायला मिळाली, आणि त्यांनी जे सामाजिक विचार मांडले आणि मी ज्या वयात होतो त्यावेळेला त्याचा खूपच चांगला मला उपयोग झाला. आणि अजूनही काही नावं घेता येतील, म्हणजे
मोरोपंत पिंगळ्यांसारख्या मोठ्या व्यक्तींची मी भाषणं ऐकली. तर ते म्हणता म्हणता एकदा असं म्हणाले होते, म्हणजे आम्ही तेव्हा तरुण होतो, की आपल्या विचारसरणीच्या विरोधात जी लोक आहेत त्यांनाच केवळ परमेश्वरांनी बुद्धी दिली, अक्कल दिली आणि आपल्याला दिली नाही असं आहे का? तर ज्याला त्याने दिली त्यांनीच आपल्याला पण दिली आहे. मग आपण आपली बुद्धी, स्वतःवरचा विश्वास वापरून हे आपण ज्या मार्गावर चाललो आहे त्या मार्गावरती आत्मविश्वासाने चाललं पाहिजे. आपल्याला पण बुद्धी दिली, आपल्याला पण अक्कल दिली आणि त्याच्यामुळे आपला स्वतःवरती विश्वास 100% पाहिजे. असे विचार अनेक वेळा त्यांच्याकडनं ऐकायला मिळाले पाहिजे. यशवंतराव केळकरांसारखं एक व्यक्ती होती ज्यांचं मी प्रत्यक्ष कधी ऐकलं नाही, पण त्यांचं लिखाण वाचलं तर एके ठिकाणी त्याने असं लिहून ठेवलं की बाबा एखादी माहिती आपल्याला मिळते, दिली जाते, तर ती माहिती दिली जाणारा कोण आहे, तो कुठल्या पदावर आहे, अति कनिष्ठ आहे, कनिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा तो काय माहिती देतोय ती महत्त्वाची माना. आणि ह्याचा तर खूपच चांगला फायदा, म्हणजे हे मला एक भावलं पण, की बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या दृष्टीने नगण्य असलेला एखादा व्यक्ती समजा आपल्याशी बोलतोय तर आपण त्याला महत्त्वच देत नाही, पण कधी कधी तो असे इनपुट आपल्याला देत असतो की जे खरोखर महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे कोण बोलतंय याच्यापेक्षा काय बोललं जात आहे याला महत्त्व देऊन ते काळजीपूर्वक ऐका. अशा असंख्य गोष्टी संघ म्हणून किंवा संघातले जे ज्येष्ठ व्यक्ती होते त्यांच्याकडून गेले अनेक वर्ष शिकत आलो, त्याचा नक्कीच उपयोग होतो आहे. म्हणजे एकूणच माझ्या जडणघडणीमध्ये संघाचे जे काही संस्कार झाले, परिणाम झाले, तर त्याचा खूपच चांगला मोलाचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि अगदी स्थानिक पातळीवर सुद्धा जी मंडळी आमच्या वाट्याला आली, म्हणजे अच्युतराव कराडकर आहेत जे संघातेमध्ये शिक्षक होते, नंतर या बँकेत संचालक होते, बँकेचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडून तर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अजूनही काही मंडळींचा उल्लेख करता येईल, जसं उदय जोगळेकर आहेत, आत्ता संघाचे प्रचारक आहेत, मामा देवस्थई म्हणून एक मोठे सामाजिक कार्यकर्ते डोंबिवलीमध्ये होते, अशी अनेक नावं घेता येतील. तर ह्या सर्वांचाही चांगला परिणाम झाला. म्हणजे कसं असतं की एखादं तत्त्वज्ञान असतं, परंतु ते प्रत्यक्षामध्ये आणणारी जगणारी माणसं पण लागतात. तर त्याच्यामुळे ती जे काही एक तत्त्वज्ञान आहे, सामाजिक तत्त्वज्ञान, ते आणि प्रत्यक्ष आमच्या वाट्याला आलेली माणसं, तर मी स्वतः माझे अनेक मित्रमंडळी, म्हणजे आमची जी पिढी आहे, तर त्याच्यावरती संघ आणि संघाचे कार्यकर्ते ह्यांच्यामुळे जे काही संस्कार झाले, चांगले परिणाम झाले आणि निर्णय वॉक ऑफ लाईफमध्ये त्याच्यामुळे जे शिकायला मिळालं तर ते नक्कीच उल्लेखनीय आहे. नक्की सर. आत्ता या शेवटच्या प्रश्नामध्ये, म्हणजे आत्ताच्याच प्रश्नामध्ये तुम्ही जी गोष्ट सांगितली ती फार महत्त्वाची होती, की आपल्यावर झालेले संस्कार, आणि ते तुम्ही एकंदर आत्ता अख्ख्या मुलाखतीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या, पण जाता जाता महत्त्वाच्या 2 गोष्टी मला स्वतःला अशा वाटल्या, की जे तुम्ही ऐकलंय, जे तुम्ही वाचलंय, ते तुम्ही स्वतःमध्ये उतरवून ते चेंजेस ठरवून करत आलात. आणि हे तुमच्या बोलण्याच्या उल्लेखात आलं, जे व्यावसायिकाला फार महत्त्वाचं असतं, की हे जे बदल आहेत हे बदल स्वीकारायचे, होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला टिपायचं, आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा. आजच्या या मुलाखतीमध्ये आम्हाला तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी मिळाल्या. नो डाऊट वेळ इतका कमी आहे की याच्यासुद्धा पेक्षा जास्त गोष्टी आपल्याला आहेत ज्या मिळवायच्या आहेत, पण तरी आज मिळालेल्या गोष्टींवरती आम्ही बरेचसे समाधानी आहोत. मुलाखतीच्या शेवट मी आमचे BBNGचे डायरेक्टर अरविंद कोराळकर यांना विनंती करणार आहे की त्यांनी हा समारोप त्यांनी करावा. त्याच्यासाठी मी त्यांना आता इथे आमंत्रित करतो. सर नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्या ऑर्गनायझेशनसाठी दिला, त्याबद्दल प्रथम धन्यवाद मानू का नाही अशा मनस्थितीमध्ये मी आहे. धन्यवाद मानू नका, मीच सांगतो. आपले ऋणानुबंध वेगळे आहेत ऑर्गनायझेशनचे आणि आपले, आणि ते नेहमीच दृढ व्हावे, वृद्धिंगत व्हावे ही इच्छा. BBNG तुमच्याकडे एक दीपस्तंभ ह्या भूमिकेतनं बघत होती, त्यानिमित्ताने आजची मुलाखत झाली. आणि DNS बँक ही आमची आधारस्तंभ आहे. प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला, इनिशिएटिव्हला डोंबिवली नागरी सहकारी बँकेने यथोचित त्यांना जमेल तेवढं आम्हाला सहकार्य नेहमीच केलं आहे, आर्थिकदृष्ट्या आणि इतर दृष्टीसुद्धा. असंच सहकार्य तुमचं राहो आणि लाभो
आणि दीपस्तंभ म्हणून बघितल्यानंतर ज्या वेळेस तुमच्याकडे असे काही भरकटलेले जहाज येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना योग्य दिशा दाखवाल आणि मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो. या निमित्ताने हा आमचा एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक मोमेंटो तुम्हाला मी देतो. नक्कीच. तुमचे वडीलही या बँकेचे संचालक होते, त्यांच्याकडूनही काही गोष्टी मला खरोखर शिकायला मिळाल्या. थँक्यू. प्रामुख्याने वक्तशीरपणा आणि वेळेला आपण जी वेळ दिली आहे तिचं महत्त्व हे ज्यांच्याकडून मी शिकलो, तर तुमचे वडील ही पण एक महत्त्वाची व्यक्ती मला वाटतं हे संघाचंच आहे असं मी म्हणतो.